जिंकते शान. हा आमचा खास माणूस आहे स्ट्रॉंग म्हणला. हो, कारण की माझा एक ॲक्सिडेंट झाला होता छोटासा, त्याच्यामुळे वर्कआउट माझं पूर्णपणे बंद होता. नमस्कार मित्रांनो, चला मग तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण वर्कआउट करणार आहोत चेस्ट आणि ट्रायसेप्सचा. तर चेस्टमध्ये आपण आज जास्त फोकस करणार आहोत इन्क्लाइनवरती. तरी चला आपण वर्कआउटला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आताच आपण क्रिएटिन आणि प्री वर्कआउट घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा घेऊ शकता, पण चांगल्या ब्रँडचा घ्या. तर आता वर्कआउट स्टार्ट करणार आहोत, त्याच्या आधी आपण वॉर्मअप घेणार आहोत. तर वॉर्मअप हा घेतलाच पाहिजे. कोणत्याही वर्कआउट करायच्या अगोदर वॉर्मअप केलाच पाहिजे, कारण ज्यावेळेस तुम्ही वॉर्मअप करतात त्यावेळेस तुमच्या जॉईंट्समध्ये मुवमेंट होते आणि जॉईंट्समध्ये मुवमेंट झाल्यानंतर ते जॉईंट्स फ्री होतात आणि बॉडी टेम्परेचर वाढतं. तर मित्रांनो, चेस्टचा वर्कआउट करण्याच्या अगोदर पुशअप्स मारले पाहिजे. पुशअप्स एवढे पण नाही मारायचे की इथे सगळी एनर्जी गेली पाहिजे, तिकडे एनर्जी टिकवायची ना आपल्याला. तर वर्कआउटच्या अगोदर पुशअप्स का मारायचे, कारण की बॉडीचं टेम्परेचर डिक्रीज करायचं आणि वॉर्मअप सेट म्हणून पुशअप्स मारायचे. तुमचे मसल ॲक्टिव्ह करण्यासाठी पहिला वॉर्मअप सेट घेणार आहोत. तर मी पहिला सेट मारणार आहे इन्क्लाइनवरती. तर वॉर्मअप सेटसाठी मी वेट घेतलेला आहे 75. सेट मारताना तुमची जी मुवमेंट आहे एकदम कंट्रोलमध्ये पाहिजे, तेव्हाच तुमच्या मसलवरती प्रॉपर प्रेशर येणार. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता माझी मुवमेंट एकदम कंट्रोलमध्ये आहे. जेव्हा तुम्ही कंट्रोलमध्ये मुवमेंट करतात त्याच वेळेस तुमचे मसल प्रॉपर खोलतात आणि कॉन्ट्रॅक्ट होतात. तर आपला वॉर्मअप सेट झालेला आहे. आता चालू करणार आहे आपण सेट. तर पहिला सेट घेणार आहे आपण इन्क्लाइनवरतीच 30 kg. चलो स्टार्ट. तर आपला पहिला सेट झालेला आहे. तुम्ही तेवढंच वेट घ्या जेवढं तुम्हाला जाईल आणि मारा प्रॉपर फॉर्ममध्ये. रेपिटेशन तुमचे 12 ते 15 गेले पाहिजे पहिल्या सेटमध्ये आणि प्रॉपर फॉर्ममध्ये. चुकवू नका. आता भरपूर सारे मुलं चेस्ट वर्कआउट करताना चुका काय करतात, तर ते हाफ रेपिटेशन मारतात. तर हाफ रेपिटेशन मारल्याने तुमच्या मसलवर प्रॉपर लोड येत नाही, त्याच्यामुळे तुमच्या चेस्टची ग्रोथ होत नाही. तर रेंज ऑफ मोशन ही फुल पाहिजे, त्याच वेळेस तुमचा मसल प्रॉपर तुटणार आणि ग्रोथ लवकर होणार. पण ह्याच्यासोबत तुमचा डाएट पण व्यवस्थित पाहिजे, तरच ग्रोथ होणार, नाही तर हाय तिथंच राहणार. सो आता लास्ट सेट मारत आहे 35चा. याला मला थोडासा पाठीमागे एक जण लागेल, तर एक जणाला बोलवतो. अभि 35 मस्त मारणार आहे. कम ऑन, चल मस्त. Come on, nice. Self pay. Nice. 3. 4. मारतो. Nice. Come on. Easy. The last two. Chal, one more. फुल हेवी वर्कआउट, लास्ट सेट फुल जोशमध्ये, फुल पंप. आता आपण घेणार आहे केबलवरती.
आता घेत आहोत केबल क्रॉसओव्हरवरती इंग्लंडसाठी स्कूप बोलतात, पण मी सीटेड घेतो कारण की सीटेडमध्ये बॉडी एकदम स्टेबल राहते. प्रॉपर फक्त चेस्टवरती होतं. तर मित्रांनो, आता आपला दुसरा सेट कंप्लीट झालेला आहे, दुसरा व्हेरिएशन. आता आपण घेणार थर्ड व्हेरिएशन. एवढा पावसाळा चालू आहे तरी पण गरम होते. सर मग एसीची हवा घेतात सर, नाही गरम झाले. सर शँडोवरती करा भरपूर होते. आता आपण फ्लॅट बेंच प्रेस घेणार आहे, बार्बल फ्लॅट बेंच प्रेस. तर ह्याचे आपण घेणार पहिला सेट 20 kgचे. वॉर्मअप सेट याला घेणार नाही कारण की ऑलरेडी वॉर्मअप तिकडे खूप बॉडी वॉर्म झालेली आहे. चलो, याचे पण रेपिटेशन 12 ते 15 गेले पाहिजे. आपले सोबत वर्कआउट करूया. मसाज आज लाईट वेट गाईज. मसाज केल्यानंतर कधी पण लाईट वेटची वर्कआउट करायचा. सर मसाज करून आलेत. मित्रांनो, हा माझा लास्ट सेट आहे. तर मी त्यासाठी 10 किलो अजून वाढवलेत. तो म्हणजे 30 kg प्लस रॉडचा 20 किलो. किती झाले? 80 किलो. माझ्या वेटचा डबल जास्त आहे. असो, तुम्ही पण तुम्हाला जेवढा वेट जातो तेवढाच उचला. आता उचलताना जास्त आणि घेताना आगाऊ पडून. चलो कुठे चलो वर्कआउट. कम ऑन, फोकस. चल. One, nice, come on. 2, easy. 3, चल. 4, 5, 6, चल लास्ट 2, 7, one more. फुल फेल्युअर पर्यंत मसल डेव्हलप नाही झाले. खूप मोठा ब्रेक झाला. व्हिडिओला ब्रेक पण का होता कारण की माझा एक ॲक्सिडेंट झाला होता छोटासा. त्याच्यामुळे वर्कआउट माझा पूर्णपणे बंद होता. तर आता चालू केलं आहे तो फुल हेवी वर्कआउट करेल. तर मित्रांनो, जेवढ्या ताकदीने तुम्ही वेट मारताय ना तेवढ्याच ताकदीने वेट परत काढून रिलॅक्स पण करा. तुमच्या ताकदीचा जोर तुमच्या ट्रेनरवर किंवा हाऊसकीपरकडे देऊ नका. जेवढ्या ताकदीने वजन मारता तेवढ्या ताकदीने वजन पण काढा. मी तर माझं वेट काढून ठेवतो. चांगला सल्ला देते सर. मोटिवेशन सोबत हेही विसरू नका वेट काढायचं. सर फक्त व्हिडिओ मध्ये काढतायत. वर्कआउट कसं झालं? मस्त झालं. चांगला हेवी करा वर्कआउट. प्रॉपर डाएट करा. बॉडी बनली पाहिजे. वर्कआउट करतोय तरी सुद्धा चांगला वेट जातोय. म्हणजे तुम्ही किती पण गॅप घ्या पण मसलमध्ये स्ट्रेंथ असते. फक्त ती तुम्ही ओळखली पाहिजे. मसल मेमरीमुळे तुमचं लवकर डेव्हलप होतील मसलला. बाकी काय आहे. तर एकदम फुल जोशमध्ये आहेत आज आणि त्यांचा वर्कआउट तुम्ही पाहू शकता. तर भरपूर दिवसांनी वर्कआउट करतोय. हाय इंटेन्सिटी वर्कआउट करतायत. म्हणजे एवढ्या गॅप नंतरला ते आज इथे मैदानात उतरलेले आहेत
मैदानात म्हणजे जिम मध्ये. हां, ते आपल्या मैदानात खूप झालं. जास्त ते आज हाय इंटेन्सिटीचा वर्कआउट करतात आणि खूप त्यांची एनर्जी डाऊन झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तुमच्यासाठी फक्त हे आणि आपल्या तुमच्यासाठी. बॉडीसाठी आणि तुम्हाला workout चांगला केलंच सल्ला देत आहेत. त्यांचा वर्कआउट फॉलो करा आणि ते सांगतायत ना वर्कआउटच्या आधी वॉर्मअप वगैरे केलं पाहिजे, ते सगळं तुम्ही पण करा तर तुमचा वर्कआउट चांगला होईल. इंजुरीचे चान्सेस तुम्हाला कमी आहेत. ओके. सगळ्या प्री वर्कआउट पेक्षा भारी प्री वर्कआउट आहे ब्रेकअप. कम ऑन. जातोय. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमची स्ट्रेंथ वर्कआउट आणि वर्कआउट करायला चालू करा. किती दिवस मोबाईल मध्ये बोटं घालत बसणार, त्यापेक्षा वर्कआउट करा. चलो. तर आजच्या चेस्टच्या वर्कआउटचा लास्ट व्हेरिएशन आहे आपला. तर चलो, फुल पॉवर में मस्त. नाईस नाईस. आता ट्रायसेपचा आपण फर्स्ट सेट घेत आहोत, पुश डाऊन. नाईस ट्रायसेप्स सर, नाईस. वेट बहुत हलका आहे, भरपूर हलका आहे. बघा, भरपूर दिवसांनी वर्कआउट करतोय, जवळजवळ 2-3 महिन्यानंतर, तरी सुद्धा वेट मला चांगला जातोय. बरोबर तुम्ही असता जिंकते शान. हा आमचा खास माणूस आहे, स्ट्रॉंग म्हणला. व्यवस्थित व्यायाम करतो आणि मस्त वाटला मला, एकदम मस्त वाटलं. आणि बोलतो केलं ना योग्य योग्य ठिकाणी झाली. काढणार होतो मॅडम आला. तर आता आपला ट्रायसेपचा सेकंड सेट आहे, सेकंड आणि लास्ट सेट आहे. तर ह्याच्यामध्ये घेतं ट्रायसेप डिप बार. तर प्रॉपर फॉर्ममध्ये आणि बॉडी स्टेबल ठेवून वर्कआउट करायचं आहे आणि प्रॉपर मसलला लोड आला पाहिजे. तर चला, मस्त मारणार आहे. लावा. तो पहिला बटन दाबा तिथला. झालं, इकडे आलो आता. सर आता हे आहेत ना ग्रोथ मध्ये आहेत, सबस्क्रायबर ग्रोथ मध्ये सर. मित्रांनो, आजचा आपला वर्कआउट झालेला आहे आणि हा आपला मराठी माणसाचा चॅनल आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी माणसाला जरा सपोर्ट करा. आणि कॅरीमिनाटीच्या स्टाईलमध्ये ते जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ना, त्याला डंबल फेकून मारा, प्लेट फेकून मारा, नाही तर बारबल फेकून मारा, मला नाही माहिती, पण सबस्क्राईब झालं पाहिजे. बरोबर ना? बॉडी सर. नाईस नाईस. पोच दे. मस्त.